सोपवण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज स्कोप्ये इथे उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला संबोधित केलं. एखाद्या भारतीय राष्ट्रपतींची या देशाला दिलेली ही पहिलीच ऐतिहासिक अधिकृत भेट आहे. संसदेला संबोधित करताना राष्ट्रपतींनी 140 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि स्थिर, बहुध्रुवीय आणि समृद्ध जागतिक भविष्य घडवण्यात उत्तर मॅसेडोनिया हा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं नमूद केलं. सामायिक सांस्कृतिक मूल्य, योग, चित्रपट आणि शैक्षणिक देवाणघेवाण याद्वारे हे ऐतिहासिक संबंध आजही बहरत आहेत, असं त्या म्हणाल्या. स्कोप्जे इथे जन्मलेल्या मदर तेरेसा आणि महात्मा गांधी हे दोन्ही देशांमधील दृढ बंधांचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. स्कोपे इथल्या व्हिला वोडोनो इथं उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्षांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत केलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्ष डॉक्टर गोर्डाना सिल्जानोस्का डावकोवा यांच्यात द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाली. दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंवर चर्चा केली आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. त्यांनी सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरावर आधारित असलेल्या सखोल आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंधांना अधोरेखित केलं. आर्थिक सहकार्य हा उभय देशातील भागीदारीचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या उद्देशानं व्यापार, गुंतवणूक आणि उद्योग ते उद्योग सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी सहमती दर्शवण्यात आली, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दोन्ही देश द्विपक्षीय आरोग्य सेवा कराराचं नूतनीकरण करत आहेत आणि विशेषतः पारंपरिक वैद्यक प्रणालींमध्ये सहकार्य अधिक दृढ करत आहेत, असं त्या म्हणाल्या. भारत उत्तर मॅसेडोनियासाठी इंडियन टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन अंतर्गत प्रशिक्षण जागांची संख्या दुप्पट करणार असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील अभ्यासक्रमांचाही समावेश असेल. MV गोल्डन लिओ या व्यापारी